आपण चेंबूरमधलं काय सद्यस्थिती आपण ती जाणून घेऊया। चेंबूरमध्ये जाऊया, थेट स्वस्तिक पार्कमध्ये पाणी साचलंय। प्रेक्षकांना दाखवूया आपण, मुंबईत पुन्हा पाऊस सुरू झालाय, जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। चेंबूरमधील दृश्य बघा, सायन, दादर, हिंदमाता परिसरानंतर आता चेंबूरमध्ये देखील परिस्थिती कशी आहे ती बघतोय आपण। स्वस्तिक पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय, हे चेंबूरमधील दृश्य आहे। पुन्हा पाऊस सुरू झाल्यामुळे रस्त्यावर पाणी साचलंय। चेंबूरमधील रस्ते वाहतुकीवर देखील परिणाम झालेला आहे। अनेक सखल भागात पाणी साचलेलं आहे। भांडूप असेल, चेंबूरचा परिसर असेल, सायनचा भाग असेल, अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। मुंबईतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। त्यातच आता मुंबईला पावसाचा रेड अलर्ट दिलेला आहे, कारण पुढचे 48 तास म्हणजे 2 दिवस खूप महत्त्वाचे। ड्रेनेज ओपन आहेत, तर आम्ही सकाळी याला कव्हर अप केलंय। आपण हे दृश्य बघतोय, ही चेंबूर भागातील बघतोय। बघा, काहींच्या घरात देखील पाणी शिरलेलं आहे। चेंबूरमधील वाहतुकीवर देखील त्याचा परिणाम झालेला आहे। चेंबूरनंतर आपण पुन्हा एकदा हिंदमाताकडे वळूया। हिंदमातामध्ये देखील अगदी गुडघाभर पाणी साचलेलं आहे। सगळा पूर्ण बाजारपेठ ठप्प झालेली आहे, वाहतूक देखील थांबवण्यात आलेली आहे। सायनपासून तर हिंदमाता हा सगळा जो पट्टा आहे, या पट्ट्यामध्ये पूर्णपणे वाहतूक थांबवण्यात आलेली आहे, कारण मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। पोलीस देखील आता रस्त्यावर उतरलेले आहेत, परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत। आपण हे दोन दृश्य बघतोय, सायनचा भाग असेल किंवा हिंदमाता परिसर असेल, दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। त्यातच आता मुंबईला रेड अलर्ट देण्यात आले आहे, कारण पुढील 48 तास म्हणजे 2 दिवस खूप महत्त्वाचे असणार आहेत। काही तासातच मुंबईमध्ये जास्त पाऊस पडल्यामुळे ही सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे। अनेक ठिकाणी मोटर लावण्यात आलेले आहे, पाण्याचा निचरा करण्यासाठी पंप लावण्यात आलेले आहेत, तरी देखील मात्र पाण्याचा निचरा होत नाही, ही गंभीर बाब आहे।